महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र यामध्ये अनेक ज्येष्ठांना डच्चू देण्यात आला आणि यामध्ये एक मोठं नाव होतं भुजबळ यांचं। नाशिकमधून आता भुजबळांसंदर्भातलीच बातमी आहे, कारण भुजबळ समर्थकांनी नाशिकमध्ये चांगलीच बॅनरबाजी केलेली आहे। साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत असा मजकूर या बॅनरवरती दिसतोय। या होर्डिंग्सवरून आता पक्षाच्या चिन्हासह अजित पवार यांचा फोटोही गायब दिसतोय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भुजबळ फॉर्मवरची पोलीस सुरक्षा सुद्धा आता कमी करण्यात आलेली आहे। आज भुजबळ नेमका काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर थेट जाऊयात नाशिकमध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत तबरेज शेख, त्यांच्याकडून घेऊयात या संदर्भात सविस्तर माहिती। नाराज असलेले छगन भुजबळ काल नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि आता नाशिकच्या भुजबळ फॉर्मवर थोड्याच वेळात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि या ठिकाणी एक होल्डिंग लावण्यात आलेलं आहे। सध्या तो होल्डिंगची चर्चा आहे नाशिक शहरात, कारण या होल्डिंगवर लिहिण्यात आलेलं आहे, साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत, समस्त भुजबळ समर्थक। या ठिकाणी अशा प्रकारचं होल्डिंग या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मात्र या होल्डिंगचं विशेष म्हणजे या होल्डिंगवर अजितदादाचा फोटो नाही आहे, तसंच या पक्षाचा कुठलाही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळेच या होल्डिंगची चर्चा आता नाशिक शहरात सुरू झालेली आहे। एकूणच भुजबळ यांना 2 दिवस झाले मंत्रिपद गेलं आहे आणि आता भुजबळ फॉर्मवर देखील जे पोलीस सुरक्षा होती ते सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे। एकूणच या दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी बोलल्यानंतर छगन भुजबळ हे काय निर्णय घेता हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह मी तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक।